नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सागर मुक्ताची माफी मागत असतो. त्याला म्हणत असतो की मुक्ता प्लीज मला माफ करा. झालं गेलं विसरून आपण नव्याने सुरुवात करूयात ना. हात पुढे करतो आणि मुक्ताला म्हणतो आपण नव्याने सुरुवात करूयात. मुक्ता त्याच्याकडे बघते आणि त्याला काहीच प्रतिसाद देत नाही आणि तिच्या कामाला लागते. त्यानंतर सागर देखील अपसेट होऊन बाहेर निघून जातो. निघून गेल्यानंतर मुक्ता दरवाजाकडे बघते. त्याला पुन्हा आदित्य सोबत बोललेलं बोलणं आठवतं सागरचं. मुक्ताच्या देखील डोळ्यात पाणी येते. मुक्ता काम आवरत असताना तिच्या हाती एक डबा लागतो. ते उघडून बघते, त्यात करंजा असते आणि करंजा बघून ती रडायलाच लागते. होत असतं की सागरने, मुसईने आणि तिने मिळून करंजा केलेल्या असतात त्या. गोड आठवणी आठवून तिला रडू येते. सागरच्या प्रत्येक गोष्टी आठवतात. तो तिच्याशी प्रेमाने वागलेल्या सर्व आठवणी तिला आठवतात. कडे सागर बाहेर आलेला असतो. तो रस्त्याने चालत असतो. तिला देखील मुक्ताचं बोलणं आठवतं. त्याला म्हणलेली असते की आपलं नातं फक्त हे सईसाठी होतं आणि यापुढे देखील ते सईसाठीच राहील. इकडे लक्की दरवाजा वाजवतो. इंद्राला वाटतं की सागर आलेला आहे. त्यावर इंद्रा दरवाजा खोलायला जाते आणि म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे बाबा तुला. लकीला म्हणते की तू आलास होय, मला वाटलं सागऱ्या आला. लकी इंद्राला म्हणतो मम्मी मी एक काम करतो की मी परत जातो आणि दादूचा मास्क लावून येतो. इंद्रा म्हणते नाही रे बाबा, नाही तू ये घरात. लक्कीला म्हणते की साऱ्या दुपारचा गेला आहे, सागर अजून घरी आला नाहीये. त्यावर लक्की म्हणतो अगं मम्मी तू काळजी कशाला करते, काहीतरी काम चालू असेल त्याचं, एवढं काय त्यात. लक्कीला म्हणते की अरे तुम्ही माझे लेकरं लवकर घरी नाही आलात तर माझ्या जीवाला चैन नाही पडत रे. मला काळजी वाटते. एक काम कर बरं, सागऱ्याला फोन लाव. मी सागरला फोन लावतो पण सागरचा फोन लागत नसतो. लक्कीला म्हणते का रे त्याची मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असेल का रे. म्हणतो नाही अगं त्याचा मोबाईल स्विच ऑफ नसेल, स्विच ऑफ असेल तर स्विच ऑफ असा मेसेज येतो पण वेगळा आहे, लागत नाही. इंद्रा म्हणते की परत लाव बरं. लक्की म्हणतो परत तेच नाही लागत आहे फोन. इंद्रा मोठमोठ्याने ओरडायला लागते की कुठे असेल माझा पोरगा. सागरचे पप्पा हो सागरचे पप्पा असे मोठमोठ्याने आवाज देत असते. तो बाहेर येतात आणि म्हणतात कायला एवढ्याने ओरडते रात्रीचं. म्हणते की अहो किती वाजली बघा, सागरचा अजून पत्ता नाही, गेला माहिती नाही. त्यावर बापू म्हणतात अगं ठीक आहे ना, कामाबिमात अडकला असेल तो, त्याच्या आधी कधी तो उशिरा आला नाही का. म्हणते की सणासुदीच्या दिवशी कसला आलंय काम, असा कधी बाहेर जात नाही, कुठं गेला देवाला माहिती. बापू लक्कीला म्हणतात की लक्की त्याला तू जरा फोन लावून बघ बरं. म्हणत असतो की बापू मी फोन लावतोय पण नाही लागत. बापू म्हणतात की तू सुनबाईला विचारलत का. इंद्रा म्हणते नाही, जाते मी लगेच विचारते. इंद्रा मुक्ताच्या खोलीमध्ये येते. मुक्ता सईला झोपी लावत असते. सई झोपलेली देखील असते. मुक्ताला म्हणते की नवरा घरी आला नाही आणि तू लाईट बंद करून झोपलीस. त्यावर मुक्ता म्हणते की मम्मी मम्मी आपण बाहेर जाऊन बोलूयात का, सई आत्ताच झोपली. मुक्ता आणि इंद्रा बाहेर जातात. इंद्रा बाहेर येते आणि लक्कीला म्हणते अरे लागला का फोन. त्यावर मुक्ता म्हणते एक्झॅक्टली काय झालं आहे. कोमल म्हणते की अगं वहिनी दादा दुपारपासून बाहेर गेला आहे, अजून आला नाहीये, त्याचा फोन देखील लागत नाहीये. मुक्ताला म्हणते तुला काही सांगून गेलं का. मुक्ता म्हणते नाही. त्यावर इंद्रा लगेच मोठ्याने म्हणते की घ्या आईला काहीच माहिती नाही, नवरा कुठं गेला कुठं काय करतो काही एक माहिती नाही. इथं आमच्या जीवाला काळजी लागली आहे आणि ही लाईट बंद करून झोपली आरामशीर. तो माझा नवरा बाहेर गेला ना, तो कधी येईल कधी जेवेल याची काळजी असते मला, प्रेम असतं. पण तुझं माझ्या सागऱ्यावर प्रेमच नाही. मी माझा सागऱ्या हिच्यासाठी गुलाब देतो, दिवे लावतो, पण हिला त्याची काही पण पडलेली नाहीये, प्रेमच नाहीये माझ्या सागऱ्यावर. लक्कीला म्हणतात की तुझ्या आईची मुक्ता एक्सप्रेस सुटली का, परत बंद व्हायची नावच घेत नाही. बापू इंद्राला म्हणतात की इंद्रा तू जरा गप्प राहा. बापू म्हणतात की पोरांनो तुम्ही सागऱ्याला फोन लावत राहा. लक्की बापूंना म्हणतो की हो बापू. बापू मुक्ताला म्हणतात की सुनबाई तू पण एखादा मेसेज करून बघ, मी नाक्यापर्यंत जाऊन बघतो. आणि बापू तिथून निघून जातात. दुसरीकडे सागर खूप दारू पिऊन चाललेला असतो आणि तिथे 2 गुंडे असतात. ते त्याला म्हणतात की ए शहाण्या जरा सांभाळून. आणि सागर तिथे जवळ एका गाड्यावर जाऊन बसतो. तो खूप दारू पिलेला असतो, त्याला काही सुधरत नसते. त्याला सगळं सावनीचं बोलणं आठवतं, सावनीने कसं मुक्ताला भडकवलेलं आहे हे सगळं आठवत असतं.
दुसरीकडे लकी, कोमल हे सगळे फोन लावत असतात. सगळेजण काळजीत असतात. तेवढ्यात बापू देखील घरी येतात. ही सगळेजण बापूला विचारतात काय झालं. बापू म्हणतात की नाक्यावरच्या पोरांना देखील विचारून आलो, कोणाला काहीच माहिती नाही. म्हणते की अरे देवा, 1 तास झाला आपण नुसते फोनच करतोय, कुणीतरी पोलीस कंप्लेंट करा. त्यावर बापू म्हणतात एवढ्यात नाही करता येत अगं पोलीस कंप्लेंट, कमीत कमी 24 तास थांबायला लागतं. जरा रडत असते आणि म्हणत असते काय म्हणावं या पोराला, काही सांगून पण नाही गेला. अगं कुठं गेला असेल देवा. मुक्ता मनातच विचार करत असते की सागर हे मुद्दाम करताय, त्यांना माहिती मी आलो नाही की मुक्ता काळजी करणार. आणि तिच्या डोक्यात दुसराही विचार येतो की नक्कीच हे कारण असेल की खरंच दुसऱ्या कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकले तर नसतील ना. आणि मनातच म्हणते कदाचित आदित्यकडे गेले असतील का. फोन करून बघते, पुन्हा म्हणते नाही नको, फोन नाही करत मी, इथे सगळ्यांसमोर नकोय फोन करायला. मुक्ता रूममध्ये जाते आणि सागरला फोन लावते, पण सागरचा फोन लागत नसतो. त्यानंतर मुक्ता सावनीला फोन लावून बघते. सावनीचा देखील फोन लागत नसतो. एकटीच बोलत असते काय करू, घरी जाऊ का मी तिच्या. नाही तर नको, पुन्हा उगाच प्रॉब्लेम वाटतील. पण सागर जर तिथेच गेले असतील तर. मुक्ता बाहेर येते आणि म्हणते की बाप्पू मम्मी, मी जरा सावनीच्या घरी जाऊन येते, कदाचित ते तिथे असतील. इंद्रा उठते आणि म्हणते घ्या आईची अक्कल बघा आता. आणि मुक्ताला म्हणते अगं तो सावनीकडे कशाला जाईल. मुक्ता म्हणते की मम्मी मला आता असं वाटलं म्हणून मी बोलून दाखवलं. बापू इंद्राला म्हणतात का नाही जाणार तो सावनीकडं, त्याच्या आधी तो कधी गेला नाही का. हो पण तो तिथे कशाला जाईल. त्यावर बापू म्हणतात की आदित्यला भेटायला जाऊ शकतो तो. मुक्ता बापूंला म्हणते की मी जाऊन येते बापू. बापू म्हणतात की 1 मिनिट सुनबाई, तू एकटी जाऊ नकोस, लक्कीला सोबत घेऊन जा. मुक्ता म्हणते की नाही बापू ठीक आहे, मी येते जाऊन. लक्कीला म्हणते की लक्की मी तुला मेसेज करते, तुला काय वाटलं काय कळलं तर, तुला काही कळालं तर मला मेसेज कर. आणि मुक्ता तिथून निघते. लक्की, कोमल पुन्हा पुन्हा फोन करत असते सागरला, पण त्याचा काही फोन लागत नसतो. ते सर्वजण काळजी करत असतात सागरची. दुसरीकडे सागर मुक्ताचा फोटो फोनमध्ये बघतो आणि बोलत असतो. मी म्हणतो की मी फक्त आदित्यला बरं वाटावं म्हणून म्हटलो होतो, माझं प्रेम नाहीये. पण तुम्हाला माहिती का ऍक्च्युली तुम्ही आवडायला लागलायत मला, आणि ते मलाच कळायला वेळ लागला. खरंच आवडतात तुम्ही मला. फोटोलाच विचारत असतो की तुम्हाला आवडतो ना मी. आणि म्हणत असतो की आय एम रिअली सॉरी, मी खूप मोठी चूक केली आहे, मी तुमचे पाय धरून माफी मागतो. ते गुंड म्हणतात काय बडबड करतोय हा एकटाच. सागर म्हणत असतो की पण तुम्ही असं नका करू, आपण सईचे आई बाबा नाही आहोत, आपण नवरा बायको आहोत. असतो की आय एम सॉरी, मी घरी आलो की परत एकदा माफी मागतो. आणि ते गुंड त्याच्या जवळ येतात. गुंड त्याला म्हणतात की काय मजनू. गुंड मुक्ताचा फोटो बघतात आणि म्हणतात आयटम कडक आहे, आणि अशा बेवड्याला अशी सुंदर बायको मिळाली याने तर नशीबच काढलं. तील दुसरा गुंड म्हणतो की पण तिचं नशीब वाईट आहे ना. दुसरा म्हणतो की नशीब वाईट असून दे ना, पण ती कडक आहे ना, याचं थोबाड बघून वाटत नाही ही त्याची बायको आहे म्हणून. सागरला म्हणतात अरे काय झंगाट आहे हे. सागर त्याच्याकडे बघतो आणि ते गुंड त्याला म्हणतात अयो घाबरलो आम्ही तुला, आणि म्हणतात की मजनू हिरो बन गया. दुसरीकडे मुक्ता सावनीच्या घरी जाते आणि सावनीला विचारते की सागर आहे का इथे. तर सावनी म्हणते की तुझा नवरा नाही येते, आणि काय प्रॉब्लेम आहे तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा, रात्री माझा चेहरा बघितल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही का. सावनी मुक्ताला म्हणत असते की आय मीन बघ ना नवरा तुझा, आणि विचारते मला कुठं आहे म्हणून. आणि म्हणते की 1 मिनिट, तुझं आणि सागरचं भांडण झालं की काय, आणि भांडून सागर घर वगैरे सोडून गेला की काय. पॉसिबल म्हणून तर तू एवढ्या रात्री इथे आलीस, नाही तर सागर कुठे हे विचारायला तू इथे का आली असतीस. त्याच्या मनात तुझ्याविषयी काय आहे हे कळल्यानंतर तुला असं वाटतंय की सागर परत माझ्याकडे येणार आहे. सावनी म्हणते की तो जरी परत आला ना तर मी त्याला उभे पण नाही करणार, बिकॉज मला त्याच्यामध्ये आता काही एक इंटरेस्ट नाहीये. तर लुजर. दुसरीकडे सागर त्या गुंडांना म्हणतो की तोंड सांभाळून बोलायचं. गुंड म्हणतात ए शहाण्या, तुझ्याबद्दल नाही बोलत आम्ही, त्या फोन मधल्या आयटम बद्दल बोलतोय. सागर त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो लायकी आहे का तुझी, त्याला लुटून देतो. दुसरा गुंड लगेच सागरला हाणायला धावतो. सागर त्याला देखील लुटून देतो, आणि सागर त्यांना म्हणत असतो की त्या खूप चांगल्या आहेत, माझ्या बायकोचा मला अभिमान आहे, आणि त्यांच्याबद्दल काही बोलण्याआधी विचार करायचा.
दुसरीकडे मुक्ता म्हणते की मला खरंच वाटलं होतं ते इथे आले असतील आदित्यला भेटण्यासाठी एवढ्या रात्री, नाहीतर दुसरं कुठे जाणार ते. सावनी मुक्ताला म्हणते की कळेल कळेल, हळूहळू सगळं कळेल तुला. काय आहे ना मुक्ता, बरेच दिवस झाले त्याच्यामुळे त्याला सगळ्यांकडून अटेन्शन मिळालं नाही, म्हणून करतो तो असं मध्ये मध्ये. आता त्याची आई माझी एक्स सासूबाई सागऱ्या सागऱ्या करून अख्खं घर डोक्यावर घेईल आणि त्याचे ते लहान भावंड सतत त्याला फोन करत राहतील आणि मग तो घरी फुल टाईट होईल. मी चांगलंच ओळखते त्याला, माहिती आहे मला. तो बेसिकली काय सगळ्यांना सगळंच कळलंय ना, त्यामुळे तो नाटकं करतोय. तर तुझ्यासाठी, तुला मनवण्यासाठी, तू त्याला माफ करावंस ना म्हणून, बाकी काही नाही. मला माहिती आहे की तू त्याला नक्कीच माफ करशील, कारण तू मूर्ख आहेस ना, च्या प्रत्येक चुकांना माफ करतेस. पण मी सावनी आहे आणि मी त्याला माफ करणार नाही. सांगितलं होतं मी त्याला माझ्या मुलापासून लांब राहा, पण त्याने माझं ऐकलं नाही. आता तो त्याचा चेहराही बघू शकणार नाही याची काळजी घेईल मी. मुक्ताला म्हणते की एक मिनिट मुक्ता, जा आता तू, मला खूप झोप लागली. आणि मुक्ता तिला सॉरी म्हणते आणि गुड नाईट म्हणून निघून जाते. इकडे मुक्ता एकटीच विचार करत असते आणि म्हणत असते की हे सगळं नाटक करण्याची काही एक गरज नव्हती. आता तर मी त्यांना कधीच माफ नाही करणार. त्या माणसाला मुळात स्वतःचीच काळजी नाही, तो दुसऱ्याची काय काळजी करणार. ते जे काय वागतायत ना, याला सगळ्याला मलाच जबाबदार धरलं जाणार आहे. तेवढ्यात मुक्ताला मिहिरचा फोन येतो. मुक्ता फोन उचलते आणि मिहिरला म्हणते, हा बोल मिहिर. मिहिर मुक्ताला म्हणतो की हॅलो वहिनी, कुठे आहेस तू? अगं दादूसला खूप लागला आहे, तू येतेस का घरी? त्यावर मुक्ता म्हणते, काय? हो अगं, आम्ही पण घरीच पोहोचलोय, तू पण ये घरी लवकर. आणि मुक्ता फोन बंद करते आणि लगेच निघते. दुसरीकडे घरी सागरला सगळे विचारत असतात. इंद्रा म्हणत असते की काय रे पोरा. बापू मिहिरला म्हणतात की बरं झालं मिहिर, तू त्याला वेळेत डॉक्टरांकडे घेऊन गेला. मिहिर बापूंना म्हणतो की मी तिथूनच डॉक्टरना फोन केला आणि ते डॉक्टर हॉस्पिटलला अव्हेलेबल होते आणि म्हणून मी लगेच घेऊन गेलो त्याला. आणि तेवढ्यात मुक्ता घरी येते. म्हणतो की शिवाय गोळ्या पण दिल्या आहेत, त्या घेतल्यानंतर दादूसला बरं वाटेल. सागर मुक्ताकडे बघत असतो. हाताला लागलेलं असतं, बँडेज केलेलं असतं आणि मुक्ता मनातच म्हणत असते की काही झालं तरी मी यांना माफ करणार नाहीये. मी असंही म्हणत असते की बिचारे सागर, खूप लागलं असेल का? पुन्हा असं म्हणत असते की काही गरज नाहीये काळजी करण्याची. स्वतःलाच म्हणत असते की मुक्ता यार, विचार तरी कसं लागलं. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता सागरला जेवण घालत असते, त्यावर सागर मुक्ताला म्हणत असतो की प्लीज मला माफ करा ना, आपण नव्याने सुरुवात करूयात ना. त्यावर मुक्ता म्हणते की माझ्यावर उपकार कर, मला माझं आयुष्य जगून द्या. त्यात सई येते आणि म्हणते की पप्पा हे बघ, मी तुझ्यासाठी कार्ड आणलंय, तू लवकर बरा व्हावा. सागरला आणि मुक्ताला जवळ ओढते आणि त्यांच्या मिठीमध्ये घुसते. तेवढ्यात इंद्रा सईला आवाज देते आणि सई लगेच तिथून निघते. आणि सई गेल्यानंतर मुक्ता सागरला म्हणते की सईचा आधार घेऊन माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका, मला तुमच्याबद्दल काही एक वाटत नाही. पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की मुक्ता खरंच सागरला माफ करणार की नाही. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.